शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन या निर्धारानं. पळून जाणारा माणूस नाही. मी या पराभवाची संपूर्ण जबाबदारी घेतो. भाजपा जनतेत जाऊन नव्याने काम करेल. लोकसभेच्या कामगिरीची जबाबदारी माझी आहे. हे वक्तव्य आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो. त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे. ती मी स्वीकारतो. मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपण सत्तेतून बाहेर पडू असं सांगितलं. उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पक्षासाठी काम करेन. फक्त हायकमांडने आपला राजीनामा स्वीकारावा असं देखील ते म्हणाले. महाराष्ट्रात झालेला लोकसभेचा पराभव फडणवीस यांच्या जिव्हारी लागला आहे, हे यातून दिसून आलं. यानंतर फडणवीस यांचं हे नवं वर्जन आहे का, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. याच प्रश्नाचे उत्तर शोधूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. मी पुन्हा येईल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या नेत्याने संपूर्ण महाराष्ट्र गाजवला, त्या नेत्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. 2019 साली मुख्यमंत्री पदावरून झालेली भाजपा शिवसेनेची फूट, त्यानंतर घडलेलं राजकारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आयुष्यभर एकामेकावर टीका करणारे पक्ष म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेतलं. यानंतर महाविकास आघाडीकडून मी पुन्हा येईल या फडणवीस यांच्या डायलॉगची चांगलीच खिल्ली उडवली. भाजपा महाराष्ट्रातील 105 आमदार असणारा मोठा पक्ष असून देखील फडणवीस यांना विरोधात बसावे लागले. पण शांत बसतील ते फडणवीस कुठले? फडणवीसांनी आपला डायलॉग ट्रोल झाल्यावर विधानसभेत एक विधान केलं. मी पुन्हा येईल म्हणालो होतो, पण केव्हा येईल हे सांगितलं नव्हतं. पण जेव्हा येईल त्यावेळी तुम्हाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी महाविकास आघाडी पक्षाने फडणवीसांना हलक्यात घेतलं खरं, पण हे चित्र बदललं. 30 जून 2022 पासून एकनाथ शिंदे यांनी बंड करत 40पेक्षा अधिक आमदार घेऊन भाजपासोबत सत्ता स्थापन केली. यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कडेकोट मेहनतीवर पाणी फिरलं. 2 जुलै 2023 साली अजित पवारांनीही सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी फोडली. फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलेला शब्द खरा केला. त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना खरंच घाम आणला होता. यामुळे काही प्रमाणात देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा खराब झाली. सत्तेसाठी लालची माणूस असं त्यांना म्हणालं जाऊ लागलं. 2019च्या निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची सुशिक्षित अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून ओळख होती. 2014 साली भाजपाने फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं आणि फडणवीस यांनी महाराष्ट्र उत्कृष्ट हाताळला. समृद्धी, मार्ग, इन्फ्रास्ट्रक्चर अशी अनेक कामे फडणवीस मुख्यमंत्री असताना झाले. महाराष्ट्रातला एक चांगलं नेतृत्व भेटलं आहे असं सगळ्यांनाच वाटत होतं. 2019 साली भाजपा आणि शिवसेना सोबत लढली. दोघांना बहुमतही मिळालं. पण यान वक्ताला गाडी अडली ती मुख्यमंत्रीपदावर. ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली आणि फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली. तेव्हापासूनच देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा खराब झाली. देवेंद्र फडणवीस यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं खरं, पण त्यांनी मुख्यमंत्री असताना केलेलं काम हे कौतुकास्पद आहे. एक अभ्यासू आणि सुशिक्षित मुख्यमंत्री म्हणून फडणवीस नेहमीच सर्वांना वरचढ ठरतील.
ठाकरे आणि पवारांना मिळाली सहानुभूती आणि आपली खराब झालेली प्रतिमा या गोष्टी सुरळीत करण्यासाठी फडणवीस यांचा हा डाव असेल अशी चर्चा सगळीकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांचं 2014 साली एक वेगळं व्हर्जन आपण पाहिलं. तसंच राजकारणी डोकं असणारा फडणवीस याचं 2019 सालापासून आपण दुसरं व्हर्जन पाहिलं. आता फडणवीस यांनी सत्तेतून बाहेर राहून काम करण्याची व्यक्त केलेली इच्छा हे त्यांचं व्हर्जन 3.0 असेल का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.